आहोत रुद्राक्षाची राखी कशी बनवायची. तर ही बनवण्यासाठी आपल्याला तुम्हाला आवडेल तो उलचा कलर घ्या. बीड्स एक 1.75 ची सुई आणि आपल्याला एक सीझर लागणार आहे. चला तर सुरू करूया. सर्वात प्रथम आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जो वर्किंग यान आहे तो आपल्या बोटाभोवती गुंडाळून घेऊ. आपली सुई ह्या रिंगमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यान ह्या सुईभोवती रॅप करूया. ह्या रिंगमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तशा प्रकारे सुईभोवती आपल्याला एक लूप दिसेल. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया आणि जी सुईवर एक लूप आहे त्यामधून आपला हा वर्किंग यान बाहेर काढून घेऊया. तशा प्रकारे ही आपली मॅजिक रिंग रेडी होईल. तर मॅजिक रिंग झाल्यावर या रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशेट करायचे आहे. तर सिंगल क्रोशेट करण्यासाठी सुई या रिंगमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया. ह्या रिंगमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. आता आपल्या सुईभोवती आपल्याला 2 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया आणि ह्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तशा प्रकारे सिंगल क्रोशेटचा एक स्टिच रेडी होतो. असेच आपल्याला आणखीन 5 रेडी करायचे आहेत. हा दुसरा सिंगल क्रोशेट, हा तिसरा सिंगल क्रोशेट, हा चौथा सिंगल क्रोशेट, हा पाचवा सिंगल क्रोशेट आणि हा 6वा सिंगल क्रोशेट. आता या रिंगचा जो हा धागा आहे तो आपण खेचून घेऊया आणि ही रिंग टाईट करून घेऊया. टाईट झाल्यावर जो पहिला एसी आहे त्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करूया आणि ही रिंग जॉईन करून घेऊया. रिंग जॉईन झाल्यावर आपल्याला सेम स्टिचमध्ये एक पुन्हा सिंगल क्रोशेट करायचा आहे. दुसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट्स करायचे आहेत. असेच आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत आणि आपले हे टोटल 12 सिंगल क्रोशेट्स होणार आहेत. चला तर हा राउंड पूर्ण करूया. 12 सिंगल क्रोशेट झाल्यावर पुन्हा जो पहिला सिंगल क्रोशेटचा स्टिच आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करूया आणि आपली ही रिंग जॉईन करून घेऊया. हा राउंड क्लोज करून घेऊया. आता आपल्याला एक चेन करायचा आहे आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचे आहेत. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करून घेऊया आणि हा राउंड कंप्लीट करून घेऊया. स्टिचमध्ये स्लिप स्टिच करूया आणि हा राउंड क्लोज करूया. पुढचा राउंड बनवण्यासाठी पुन्हा एक चेन करायची आहे आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक एसी करायची आहे. असे आपल्याला राउंड 5 पर्यंत ही स्टेप फॉलो करायची आहे. आता ह्यामध्ये आपण तुटलेले कापलेले छोटे छोटे ऊल फिल करून घेऊया. तुम्ही इथे कॉटनही फिल करून घेऊ शकता. कॉटन फिल केल्यावर आता आपल्याला इथे डिक्रीज करायचे आहेत. स्टिच डिक्रीज करताना सर्वात प्रथम एका स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. वर्किंग यान त्याला रॅप करूया. त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. पुन्हा सुई आपली दुसऱ्या स्टिचमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यान रॅप करूया. त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढूया. तशा प्रकारे आपल्या सुईवर 3 स्टिचेस दिसतील. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया आणि ह्या 3ही स्टिचेसमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तशा प्रकारे इथे आपला एक टाक आहे तो डिक्रीज होईल. पुन्हा आपण असेच 2-3 वेळा डिक्रीज करायचे आहे. जोपर्यंत आपल्या लास्टला 3 स्टिचेस उरत नाहीत तोपर्यंत असेच राउंड आपल्याला डिक्रीज करायचे आहेत. लास्टला 3 स्टिचेस उरल्यावर आपण आपला यान कट करून घेऊयात आणि तो थोडासा आपण ओढून घेऊयात. म्हणजे आपली जो रिंग आहे ती क्लोज होऊन जाईल. आणि आता जो एक्स्ट्रा उरलेला यान आहे तो आपण आतमध्ये साईडून बाहेर काढूया आणि कट करून घेऊयात. तर असा हा सुंदरसा आपला रुद्राक्षाचा बॉल रेडी होतो. आता ह्याला आपल्याला दोरी बांधायची आहे. दोरी बांधण्यासाठी तुम्हाला हवी त्या लेंथची दोरी कट करून घ्या. आता ह्याला राखीची दोरी बनवण्यासाठी एक एंड एका हातामध्ये पकडा आणि दुसऱ्या एंड दुसऱ्या हाताने अशी त्याला पीळ द्या. जोपर्यंत ही पीळ घट्ट होत नाही तोपर्यंत अशी पीळ देत द्या. असा पीळ झाल्यावर दोन्ही एंड पकडा आणि ही पीळ सोडून टाका. तुमची अशी सुंदरशी राखीची जी दोरी असते ती इथेही रेडी होणार आहे. आता आपला जो रुद्राक्षाचा बॉल आहे त्याच्या सेंटरमधून सुई इन्सर्ट करूया आणि ही दोरी आपण ह्याच्यामध्ये लावून घेऊया. आता इथे मी गोल्डन कलरचा एक मणी टाकत आहे. दोन्ही साईडला एक गोल्डन कलरचे मणी घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे बीड्स टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता. इथे मी 3 मोती टाकलेले आहेत. 3 मोती टाकल्यावर इथे एक मी नॉट बांधलेली आहे. तर दोन्ही साईडला अशा प्रकारे आपण मोती लावून घेऊयात आणि अशी सुंदरशी आपली रुद्राक्षाची राखी रेडी होते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.